पनवेल महानगरपालिकेमार्फत एक दिन एक तास एक साथ मोहिमेअंतर्गत स्वच्छता महाश्रमदान मोहिमेचे भव्य आयोजन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले होते। केंद्र शासनाच्या स्वच्छोत्सव स्वच्छता ही सेवा 2025 अभियान अनुषंगाने स्वच्छता महाश्रमदान मोहीम आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या 4ही प्रभागांमध्ये विविध 22 ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांमध्ये सुमारे 27,000 नागरिकांनी सक्रिय श्रमदान केले। या विशेष मोहिमेचा मुख्य कार्यक्रम खांदेश्वर तलाव येथे घेण्यात आला। यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयुक्त मंगेश चितळे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, गणेश पाटील, मोतीलाल कोळी, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, भीमराव पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत सुमारे 64 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले। या प्रसंगी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली। त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेमार्फत साजरा करण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छोत्सव 2025 मध्ये नागरिकांनी या पद्धतीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले। या स्वच्छता मोहिमेमध्ये विविध शाळा आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला। केएलई कॉलेज आले, एमजीएम असेल, सीकेटी आहे, बीसीटी आहे, आगरी शाळा आहे, या सगळ्या शाळांनी जर आपल्या परिसरामध्ये आम्ही महापालिकेला सांगितलं पाहिजे, आम्ही हे स्वच्छ करू, आम्ही हे सुंदर करू, अशा पद्धतीनं प्रत्येक शाळा कॉलेजनं एक रस्ता, आपला स्वतःचा परिसर आणि एखादा चौक किंवा एखादा छोटासा बगीचा हा जर दत्तक घेतला तर याच्यातून कितीतरी मोठं काम साधलं जाईल, पालिकेला अधिक बळ मिळेल आणि आज महाराष्ट्रात पालिका नंबर क्रमावते आहे, देशातही आपण 20व्या क्रमांकापर्यंत गेलेलो आहोत एकदा, तर आपण अधिक पुढे जायचं आहे आणि त्याची सुरुवात ही कदाचित आजपासून होऊ शकते, ती आपल्या निश्चयापासून होऊ शकते आणि हा निश्चय आपण सगळ्यांनी जर केला तर आता या अशा ज्या पिशव्या आपल्याला समोर दिसत आहेत, जर कचरा करू द्यायचा नाही अशी प्रतिज्ञा जर आपण घेतली की मी कचरा करणार नाही, दुसऱ्याला करू देणार नाही, तर कचरा टाकतानाच तो कचरा पेटीमध्ये गेला पाहिजे, आपापल्या घरातला कचरा घरातच गेला पाहिजे, घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण झालं पाहिजे। अशा पद्धतीनं आपण जर प्रयत्न केला तर अधिकाधिक सुंदर शहर हे पनवेलचं झालेलं पाहायला मिळेल। पनवेलनं टॅगलाईन निवडलेली आहे की स्वच्छ पनवेल प्रगतिशील पनवेल। मग प्रगतीच्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करायचे। 2014 साल आणि आता 2025 सालामध्ये आपण आहोत। आपण जसा आपल्या आयुष्यामध्ये वाढदिवस असतो, मराठी भाषेतला वाढदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वाढतं, मग तसं आपल्या विचारामध्ये वाढ झाली पाहिजे आणि आपण अधिक चांगले प्रगत झालं पाहिजे। पनवेलला प्रगतिशील व्हायचं आहे तर आपण प्रगतिशील व्हावं आणि त्यासाठी आपण सगळेजण स्वच्छतेसाठी संकल्पबद्ध व्हावं इतकी विनंती या ठिकाणी करतो। थोडं जास्त बोललो पण आपण सगळ्यांनी मिळून हा विचार अधिक मनामध्ये रुजवला पाहिजे आणि हा विचार कृतीमध्ये आणला पाहिजे, त्यासाठी आपण सगळेजण संकल्पबद्ध होऊया इतकी विनंती या ठिकाणी करतो।